अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे. मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली, जेवढे मोर्चे झाले, शांततेने. अध्यक्ष महोदय, महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा प्रस्तुत करायचा आहे. अध्यक्ष महोदय, महत्वाचा आहे का? अगदी 2 मिनिटात मांडतो. महत्वाचा आहे का? अतिशय महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, बोला बोला बोला, 2 मिनिटात बोला. सांताक्रुज पोलीस स्टेशन मध्ये 27 तारखेला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली. त्यांच्या मोबाईलवर फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. ती व्हायरल झालेली क्लिप घेऊन ते सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले. अध्यक्ष महोदय, काय होतं या व्हायरल क्लिप मध्ये? व्हायरल क्लिपचा जर मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल, एक फार मोठं षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. काय व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसम स्वतःच्या मांडीवर पहलवानासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा. कोण आहे इसम? पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही RSSचा, पुढचा शब्द मला उच्चारता येणार नाही, अतिशय घाणेरड्या प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे. पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू. काय वाद करायचा आहे तुम्हाला? कोणाला पसरवायचा जातीवाद? ब्राह्मण संभाळ निघालात तुम्ही, कोणाला वाचवायचंय? पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार. अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे. मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली, जेवढे मोर्चे झाले, शांततेने. अध्यक्ष महोदय, महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत. माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल. याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत. माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर PIला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या. काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते आम्हा मराठा समाजाला बदनाम करतात. मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही, शांततेने निघाला. पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली. SIT चौकशी सुरू आहे, सगळं सत्य समोर येईल. पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये मी 15 वर्ष सदस्य आहे, माननीय अध्यक्ष महोदय, माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली. कोण तो आमदार? काय संबंध? कुणी दगड पुरवायचे, कुणी ते दगड मारायचे, मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा बदनाम होईल हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, साधा मुद्दा नाहीये. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, रोहित पवार, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलता येत नाही. रोहित पवार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलता येत नाही. मी नोंद घेतली, मी निर्देश देतो. अरे विरोधी पक्षाने त्याला तुम्ही काय नाही म्हणताय? हो, शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
नाही, फाइंड ऑफ प्रोसिजर आहे, फाइंड ऑफ प्रोसिजर आहे.